राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे व कार्याची कथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जनहितार्थ। संघ हा आमचा पॉवर हाऊस आहे। आमच्या विचारांची प्रेरणा ही आम्हाला संघातून मिळते। जर आम्ही विचार परिवार मानतो, त्या विचार परिवाराच्या विचाराची जी गंगोत्री आहे ती संघ आहे। नमस्ते सदा 27 सप्टेंबर 1925 विजयादशमीचा शुभ मुहूर्त। नागपूरच्या भिडेवाड्यात बोटावर मोजता येतील इतक्या तरुणांना सोबत घेऊन पूजनीय डॉक्टर केशव बळीराम भेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामक वटवृक्षाचं बीजारोपण केलं। मंगले पुण्यभूमे त्वदर्थे बघता बघता हा वटवृक्ष मोठा झाला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, दुर्गा वाहिनी, राष्ट्रसेविका समिती, जनकल्याण समिती, भारतीय वनवासी कल्याण आश्रम अशा शेकडो पारंब्यांनी हा वटवृक्ष बहरला। याच मुशीतून घडले लाखो करोडो स्वयंसेवक, ज्यांनी भारत मातेच्या सेवेचं अखंड व्रत घेतलं। म्हणूनच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्वाचा धगधगता विचार 100 वर्षांपर्यंत टिकला। म्हणूनच वर्तमानात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत संघाचा प्रत्येक शिलेदार राष्ट्रासह महाराष्ट्राला बलवान बनवतायत। जगभरात हिंदुत्वाचा नारा बुलंद करतायत। दुग्ध शर्करा योग म्हणजे मोदीजींच्या रूपाने पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत। हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष करणाऱ्या कम्युनिस्ट व समाजवादी प्रवृत्ती आपल्या अखेरचा घटका मोजतायत आणि माझ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100चा टप्पा ओलांडून देशाचं भविष्य सुरक्षित करण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं आहे। आरएसएस का सपना ये है कि भारत दुनिया का सर्वोत्तम देश बने, भारत एक मजबूत देश बने और भारतीयों के साथ न्याय हो। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक पुरेकर, नागपूर।